आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अगं आत्या, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ग. काय झालंय? बोल माझ्याशी. मला कॅश आणायची होती, कारण उद्या माझं रेल्वे मिनिस्टर बरोबर एक मोठं डील फायनल होणार होतं. मी मुंबईची रक्तवाहिनी विकत घेणार होतो. वाहिनी म्हणजे चॅनल, एखादं चॅनल विकत घेणार होतास तू, बरोबर ना? त्या मुंबईची रक्तवाहिनी म्हणजे इथली लोकल. मी उद्या ती सगळी लोकल सिस्टीमच विकत घेणार होतो. पण प्रॉब्लेम हा झाला की माझ्याकडे एकसारख्या दिसणाऱ्या 2 बॅग्स आहेत. एकात कपडे भरले होते आणि एकात पैसे ठेवले होते. तर नेमकी पैशाची बॅग आणण्याऐवजी मी कपड्यांची बॅग घेऊन आलो. सगळा घोळ झाला. खूप महत्वाचं डील आहे. एकतर मला इकडचं एअरपोर्ट विकत घ्यायचं होतं, पण मला इथे यायला उशीर झाला तर ते दुसऱ्या कोणीतरी घेऊन टाकलं. काय करू काही कळत नाहीये. आणि एवढी मोठी रक्कम मी आता तातडीने आणू कुठून? मला सांग, रेल्वे अशी विकत घेता येते का? अगं आत्या, पैसे असतील ना तर तू जगात काहीही विकत घेऊ शकतेस. नाही तसं फंडिंगची आपल्याला काही कमी नाही ग. आपल्या हाताखाली भरपूर लोक काम करतात. असं बिझनेस एवढा ग्रो होईल ना, सगळं जग बघत बसेल. परितोष, ऐक ना, मी काय म्हणते, आता तू मोठा बिझनेसमॅन झालायस है ना, मग तुला बिझनेस पार्टनर्स तर लागतच असतील. मग तुझ्या बिझनेससाठी तू मला पार्टनर करशील का? तुला नाही म्हणजे प्रत्येक बिझनेसमॅनला पार्टनर्स लागतच असतात ना. नाही, पण कसं आहे ना आत्या, पार्टनर होण्यासाठी आधी पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. आणि मला तुझ्याकडनं पैसे घ्यायचे नाही. मी बघीन काहीतरी. ऐक ना, हरकत नाही, ठीक आहे. म्हणजे मला मान्य आहे, मी तुला आता कॅश नाही देऊ शकणार, पण माझ्याकडे काही दागिने आहेत. बहिणींनी माझ्याकडे सांभाळून ठेवायला म्हणून दिलेत. ते दागिने मी तुला देऊ शकते. ते दागिने घे आणि आता तुझी जी नीड आहे ना ती मॅनेज कर. थँक्यू सो मच आत्या. मी तुझे आभार खरंच कसे मानू मला कळत नाही. नाही, तू मला या प्रॉब्लेम मधून बाहेर काढलंस ना, मी तुला प्रॉमिस करतो पुढच्या 8 दिवसात तुझे सगळे दागिने तुला परत करीन आणि आपल्या पार्टनरशिपचं डील फायनल. फायनल? येस. तू ना आता शांत झोप. हा. मी तुला उद्या सकाळी सगळे दागिने आणून देते, चालेल. है ना? येस. आई, डीलचं फायनल फायनल. तू काळजीच करू नको. ओके, चालेल. थँक्यू. बाय. गुड नाईट. गुड नाईट. हा, सुटलो बाबा. बा, माझं पोट भरले. आता वैजूला चारा देऊन येतो. आता जास्त काम करू नको. आराम करा. झालं रे बा. सुमन, काल काय झालं माहितीये का? अहिल्या मॅडमनी आपल्या पारूला जवळ घेऊन सांगितलं की ती त्यांचीच आहे म्हणून. एका ड्रायव्हरच्या, एका नोकराच्या मुलीला सून करून घेणार आहेत त्या. तसा शब्द दिलाय त्यांनी मला. तू बघशील, लय मोठं लग्न होणार आहे. पारू, मी तुला काही बाई बोललो, त्याच्याबद्दल ना मला माफ कर. बा, काय आहे की मी काय करणार ना दुसरं. त्या वक्ताला मला जे वाटलं ते मी केलं. बा, तू पुन्हा पुन्हा तेच उगाळू नकोस. नाही, हे बघ, झालं गेलं आपण विसरून जाऊ आणि आता छान राहू.
मी तुला ना हिनवण्यासाठी असं मालकीनबाई मालकीनबाई असं म्हणायचो, पण आता तू खरंच माझी मालकीनबाई होणार आणि मी तुझ्या गाडीवर ड्रायव्हर. हा तू बी ना, रडू नकोस. मामा आत येऊ. या ना या ना या बसा बसा. आदित्य बाबा बसा बसा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आदित्य बाबा, तुम्ही तर माझा अंदाजच खोटा ठरवलं. तुमच्या समोर मी हरलो याचं मला समाधान आहे. मला माफ करा. मी तुम्हाला फार वाईट साईड बोललो, तुमच्याशी वाईट वागलो. पर तुम्ही केवढं मोठं धाडस केलं. नाही, मला कौतुक आहे तुमचं. तुम्ही माझ्या पारूचा स्वीकार केलात. मला आणखी काय पाहिजे. आता मला मरण आलं ना तरी चालणार आहे. बा काय चाललंय रे तुझं? चांगलं झालं असताना सुद्धा तू वाईट का बोलतोस? काय नाही ग. मामा मला जरा पारू सोबत बोलायचं होतं. तुमची परवानगी असेल तर मी प्लीज तिला. अहो परवानगी कसली मागताय? अहो तुमची बायको आहे आता, ती किर्लोस्करांच्या होणाऱ्या सुनबाई आहेत. आता माझ्या परवानगीची काही गरज नाही. पारू वय बा आलेच हा? अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसतो. बस हे बघ, मला सांग, हे एवढे दागिने पुरतील ना? मला नाही वाटत ह्या दागिन्यांचा फार काही उपयोग होईल. सॉरी, पण जरा ओल्ड फॅशन नाही वाटत का? हळू बोल रे. आणि ऐक, हे ओल्ड फॅशन नाही आहेत, याला अँटिक ज्वेलरी म्हणतात. म्हणजे रेग्युलर दागिने असतात बघ, त्याच्यापेक्षा पण महाग असतात. आता अहिल्या वहिनींनी मला सांगितलं, दामिनी हे नीट सांभाळून कपाटात ठेव. पण काय आहे, हे मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे. ए नको नको आत्या, हे एवढे अँटिक दागिने असतील ना तर उगाच नको. मी दुसरं काहीतरी बघतो. ही संधी गेली तर मला परत परितोषची बिझनेस पार्टनर लवकर होताच येणार नाही. तिकडे कोण आहे? तू सारखं असं तिकडे का बघत असतेस? मी तिकडे येऊन बसू? नाही नाही नाही, मी तुझ्याशीच बोलत होते. फक्त इथे बघून विचार करत होते. काय आहे ना परितोष, माझे विचार ना खूप मोठे असतात. आता पण एक मोठा विचार केलाय मी. ऐक, मला सांग, आपण दागिने का ठेवतो घरात? नाही, तो एक उपयोग आहेच की आपल्याला छान मिरवता येतं. पण आम्ही का ठेवलेत माहितीये? एखादा वाईट प्रसंग आला, एखादी अडचण आली तर आपल्या कामी येतील हे दागिने. आणि तसं पण आता वहिनीने मला सांगितलं ना, कपाटात ठेव. मग कपाटाची पावडर पडली, त्याची चमक गेली, मग कुणाला समजणारच नाही हे अँटिक आहे, है ना? त्यापेक्षा तुझ्या कामी येतील. आणि वहिनींना सुद्धा आनंदच होईल, तुला उपयोगी पडले म्हणून हे दागिने. शुअर? शुअर.